लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि मानिनीपासून. तर आता काव्या म्हणते, खूप चांगला आहे तुमचा मुलगा मानिनीला. अगदी सहज कुठलीही मुलगी प्रेमात पडावी असं असं म्हणते आता काव्या डोळ्यात अश्रू घेऊन. पण मी नाही पडली आहे त्यांच्या प्रेमात अजून असं म्हणते आता काव्या. तर मग आता मानिनी म्हणते, मग हे सगळं तर मग आता काव्या म्हणते, मान्य आहे. तरीही मी हे सगळं का करते? एवढे एफर्ट्स का घेते सगळे? असंच ना? काकू, गेला 1 महिना खूप त्रास झालाय त्यांना माझ्यामुळे. माझं वागणं, माझं बोलणं, माझी चिडचिड, खूप मनस्ताप झालाय त्यांना, या सगळ्या गोष्टींचा. उशिरा का होईना हे कळलंय मला आता, असं म्हणते आता काव्या. त्यामुळे मला असं वाटतंय, की आता आता माझ्याकडनं अशा काही गोष्टी घडल्या पाहिजेत, ज्याच्यातून त्यांना आनंद मिळेल. ते खुश होतील. म्हणून हा प्रयत्न. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ना, प्रेम वगैरे तसं काही नाही आहे काकू, असं म्हणते काव्या. हरकत नाही असं म्हणते आता मानिनी. हा तुझा स्वभाव मला खूप आवडतो काव्य, असं म्हणते मानिनी. स्पष्ट बोलण्याचा. मी जितक्या स्पष्टपणे तुला विचारलं, तितक्याच स्पष्टपणाने तू उत्तरही दिलंस. खूप छान वाटलं. हरकत नाही. पारच्या तू प्रेमात पडली नाहीयेस, मी समजू शकते. तुझं आणि पारचं अशा परिस्थितीतच लग्न झालंय, की तुम्हा दोघांना एकमेकांना ओळखून घेण्यातच कदाचित खूप वेळ लागेल, असं म्हणते आता मानिनी. आय नो. पण माझं तर मत असंच असतं, की आता लग्न झालंय, लग्नानंतर होईलच की प्रेम, असं म्हणते आता मानिनी. म्हणजे हे माझं मत आहे हां. आणि मी रोज देवाकडे हीच प्रार्थना करत असते, की तुमचा जीवा आणि नंदिनीचा संसार मार्गी लागू दे, असं म्हणते आता मानिनी. सगळं नीट होऊ दे. देवाकडे मी एवढंच एक मागते. दुसरं काहीच नाही. आणि मला खात्री आहे, की देव कधी ना कधीतरी माझं ऐकेलच. पण तू काळजी करू नकोस हां, इट्स ओके. साबुदाणा, असं म्हणते आता माणिने. तर आता काव्या बनवते खिचडी पार्थसाठी. आता एक वाफ येऊ देत, मग नंतर आपण तूप घालूया, असं म्हणते आता माणिने. तू वाटल्यास तयार होऊन ये एवढ्याच वेळात. मी डब्बा करून ठेवते इथे. मग लगेच घेऊन जा, असं म्हणते माणिने आता काव्याला. चालेल ना, असं म्हणते काव्या आणि जाते तिथून आता तयार व्हायला. आणि थँक्यू म्हणते ती जाता जाता. तर आता मानिनी पण तिचे लाड करते आणि ठीक आहे म्हणते. तर आता मानिनीला खुश असलेलं दाखवलंय. तर मग आता इथे आनंद निवास दाखवलाय. तर आता महाजनी सर आणि त्यांची बायको आलेले असतात. तर मग त्यांना बुके देते आता नंदिनी. तर मग आता ते म्हणतात सुपर्ब. आणि आता तिथे समोर आनंद निवासचे वर्कर्स सुद्धा थांबलेले असतात. आय मस्ट से, तुम्ही खूप छान मेंटेन केलं या ऑर्गनायझेशनला, असं म्हणतात महाजनी सर. हो ना, अनेकदा एनआरआयसना दाखवताना वेगळंच पिक्चर क्रिएट करतात, पण वस्तुस्थिती एकदम वाईट असते, असं म्हणते आता महाजनीची बायको. तर मग आता महाजनी म्हणतात, की तुम्हाला जो फंड दिलाय त्याचा हिशोब ठेवलाय तुम्ही नीट आणि त्याचा उपयोग पण चांगला केलाय तुम्ही नीट. वी आर थरली इम्प्रेस्ड, कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणते आता महाजनीची बायको. तर आता नंदिनी पण म्हणते थँक्स. तर मग आता महाजनी म्हणतात, पुढचं डोनेशन रिलीज करण्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो प्लीज विचारा ना, असं म्हणते नंदिनी. बघा, तुम्ही कागदावर जी योजना दाखवताय ती मोठी आहे, त्यामुळे ना मला असं वाटतंय, की तुमची स्टाफ त्या मानाने कमी आहे. तुम्हाला जमणार आहे, असं म्हणतो आता महाजनी सर. तर आता सगळे आनंद निवासच्या वर्कर्सची तोंड खाली होतात. ऍक्च्युली सर, असं म्हणते नंदिनी. तेवढ्यातच जीवा येतो आणि म्हणतो, का जमणार नाही सर? स्टाफ छोटा आहे, पण नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत सर, असं म्हणतो आता जीवा. तर आता आनंद निवासचे वर्कर्स जीवाला बघून खूप खुश होतात. तर आता नंदिनीला धक्का बसतो जीवाला बघून तिथे. आणि आता जीवा हातामध्ये पुदिना वगैरे काय काय तेल वगैरे घेऊन आलेला असतो. तर आता इथे काव्याला पार्च ऑफिसमध्ये आलेलं दाखवलंय. कधी एकदा या बोक्याला खिचडी देऊन मी एकदा खिचडी खाते असं झालंय, असं म्हणते आता काव्या. एवढी भूक लागली आहे ना, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ आपल्या केबिनमध्ये असतो आणि म्हणतो त्याच्या वर्कर्सना, की हे घ्या अकाउंट डिपार्टमेंटला सबमिट करा, असं म्हणून तो त्यांना फाईल देतो. हो सर, असं म्हणून ते जातात. तर मग आता तेवढ्यातच रम्या येते आणि म्हणते, लंच टाइम निघूया. पण आईने डबा वगैरे पाठवला असेल तर, असं म्हणते आता पार्थ. तर मग आता रम्या म्हणते, नाही नाही नको, मी कळवलंय मामीला, असं म्हणते रम्या, की आपण जेवायला बाहेर चाललोय, त्यामुळे डबा येणार नाही, निघूयात ना आपण, असं म्हणते आता रम्या. तर आता जीवा आत येतो आनंद निवासच्या. हिरो सारखी एंट्री दाखवली आता इथे जीवाची आणि सगळे त्याच्याकडे बघून खूप खुश होत असतात. तर आता जीवा नंदिनीच्या बाजूला येऊन थांबतो. तर आता नंदिनी जीवाकडेच बघत थांबते. आय एम सॉरी, पण हे कोण, असं विचारतात महाजनी. सर सर सर, असं म्हणतो होता जीवा. मी कोण आहे हे महत्वाचं नाही आहे, असं म्हणतो होता जीवा. नंदिनी मॅडम कोण आहेत, त्या इथे काय करतात हे महत्वाचं आहे, असं म्हणतो होता जीवा. तर आता नंदिनी स्माईल देते जीवाला. आणि सर, तुम्ही यांच्या स्टाफच्या साईजवर जाऊ नका हा, कारण यांचा स्टाफ इतका डेडिकेटेड आहे, की ते अगदी कुठलंही म्हणजे कुठलंही काम वेळेच्या आधी सुद्धा करून दाखवतात, असं म्हणतो होता जीवा. कारण नंदिनी मॅडमने
या सगळ्या स्टाफ मेंबर्सना अगदी प्रेमाने चांगला ट्रेन केलाय. तर आता नंदिनी म्हणते ॲक्च्युली काय झालंय, तर मग आता महाजनी सर म्हणतात, मिसेस नंदिनी लेट हिम स्पीक असं म्हणतात ते. थँक्यू सो मच सर असं म्हणतो आता जीवा. काय आहे ना सर, नंदिनी मॅडमना त्यांचं कौतुक केलेलं फार आवडत नाही. हां, पण आय मस्ट टेल यू सर, आनंद निवास फक्त नावाला आनंदी निवास नाहीये, तर इथली माणसं खरंच आनंदी आहेत आणि त्यांच्या आनंदी चेहऱ्यामागे नंदिनी मॅडम असं म्हणतो आता जीवा. मी काय म्हणते असं म्हणते नंदिनी, तर थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच असं म्हणतो आता जीवा. सर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी जेव्हा जेव्हा आनंद निवासमध्ये आलोय ना, तेव्हा तेव्हा इथलं वातावरण, इथली माणसं, नेहमीच मला ना इथली लोक समाधानी वाटतात आणि आनंदी वाटतात आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट नंदिनी मॅमला जातं असं म्हणतो आता जीवा. कारण त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं असं म्हणतो जीवा. हां, कधी कधी त्या माणसांवर रागवत असतील, आय मीन त्यांच्या स्टाफवर, पण जेव्हा क्रेडिट घेण्याची वेळ येते ना, तेव्हा त्या स्टाफला पुढे करतात असं म्हणतो आता जीवा. तर मग आता खूप खुश होतात वर्कर्स आनंद निवासचे. तर मग आता जीवा म्हणतो, तुम्हाला म्हणून सांगतोय, या आनंद निवासमध्ये म्हातारी माणसं, तरुण मुलं किंवा लहान मुलं ह्या सगळ्यांची इथे काळजी घेतली जाते. म्हणजे कुणाचे घरचे प्रॉब्लेम्स असतील, कुणाच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील, कुणाच्या लग्नाचे प्रॉब्लेम्स असतील, ह्या सगळ्यांची काळजी घेतली जाते आणि हा सगळा विचार अगेन नंदिनी मॅम करतात असं म्हणतो आता जीवा. तर आता महाजनी सर खूप खुश होतात आणि आजच्या काळात ही खूप मोठी गोष्ट आहे सर असं म्हणतो आता जीवा. तुम्हाला म्हणून सांगतो सर, माणसाला खुश करणं सोपं असतं, पण त्याला सुखी करणं कठीण असतं असं म्हणतो जीवा. तर मग आता नंदिनीला आठवतं, तिने सांगितलेलं असतं ना, की तुम्हाला खुश कसं ठेवायचं लोकांना हे कळतही असेल, कारण खुश करणं सोपं असतं, सुखी ठेवणं कठीण असं म्हणलेले असते ना नंदिनी. ते आठवतं तिला आता, की तिने हेच बोललेले असते जीवाला, ते तिला आठवतं आता. तर मग आता इथे काव्याला दाखवलंय, ती आता लिफ्टकडे थांबलेली असते आणि थांबलेली असते लिफ्टसाठी. तर मग आता काव्या म्हणते, काय झालं या लिफ्टला, येत का नाहीये? मी एवढा वेळ कुतुब मिनार चढले असते एवढ्या वेळात. या आर्किटेक्ट बोक्याची लिफ्ट पण ना त्याच्यासारखीच आहे, बोक्यासारखी, म्हणजे एकदम स्लो असं म्हणते काव्या. तर आता पार्थ आपला फोन विसरून आलेला असतो. तर मग आता तो म्हणतो माझा फोन, तर आता रम्या म्हणते मी घेऊन येते. नाही तू चल खाली, मी आलो असं म्हणतो पार्थ. तर मग आता रम्या म्हणते मी जाते. मग तो म्हणतो आलो आलो, तू जा तोपर्यंत. तर आता इथे काव्या खाली थांबलेली असते, लिफ्टची वाट बघत. अरे यार जाऊ दे, मी जिना चढून वर जाते असं म्हणते आता काव्या. हे आर्किटेक्ट बोक्याला खुश करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात मला असं म्हणते आता काव्या, पण त्यांना दिसणार नाही हे असं म्हणते ती. तर मग आता महाजनी म्हणतात, तुम्ही जे सांगताय ना ते आम्हाला बरोबर दिसतंय ना, स्पष्टपणे दिसतंय मिसेस नंदिनी. तुमचं हे अख्खा आनंद निवास बघून आम्हाला एक्झॅक्टली अशीच फिलिंग आली जसे हे बोलत होते असं म्हणतो आता महाजनी सर. आणि हे जेन्युइन आहेत, आता यांच्या बोलण्यावरून सिद्ध झालं आणि शिक्कामोर्तब झालं असं म्हणतात आता महाजनी. तर आता नंदिनी खूप खुश होते, इतकं भरभरून इतकं प्रेमाने सांगत होते आनंद निवास बद्दल, ॲज इफ आनंद निवासशी ते इमोशनली अटॅच्ड आहेत असं म्हणते आता महाजनीची बायको. आहे ना असं म्हणतो जीवा, असंच काहीसे आहे असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी बघते त्याच्याकडे, तसंच काहीचं म्हणजे असं म्हणतो आता महाजनी सर. काय नाही सर असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला आणखी काहीतरी बघायचं आहे का असं म्हणते आता नंदिनी, म्हणजे डिटेलमध्ये काहीतरी गोष्टी बघायच्या असेल तर. नाही त्याची काहीच गरज नाही असं म्हणतात महाजनी सर. तर मग आता म्हणतात की खरेपणा तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात दिसतो, पण काळजी करू नका, इथून जाण्याआधी आधीपेक्षा मोठ्या रकमेचे डोनेशन म्हणून देऊनच जाऊ असं म्हणतात आता महाजनी सर. तर मग आता सगळेजण टाळ्या वाजवतात. तर आता नंदिनी खूप खुश होते. तर मग आता जीवासुद्धा जोरजोरात टाळ्या वाजवतो. सर खरंच खूप खूप थँक्यू असं म्हणते आता नंदिनी. खरंच सांगते कायम आम्ही तुमचे ऋणी राहू असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला माहित नाही सर, तुम्ही खरंच खूप मोठं काम करताय असं म्हणते नंदिनी. म्हणजे आमचं सगळ्यांचं कौतुक केलं तुम्ही खरं, पण हे आम्ही आनंद निवासारखी संस्था चालू शकतो ना, हे फक्त तुमच्यासारख्या लोकांमुळे असं म्हणते आता नंदिनी, ज्यांना गरिबांबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. थँक्यू सो मच सर असं म्हणते आता नंदिनी. हो, कारण आनंदी राहण्याचा हक्क त्यांना पण आहेच ना असं म्हणते आता महाजनीची बायको. बस आता तुमचा पाहुणचार करण्याची संधी हवी आहे आम्हाला असं म्हणते आता नंदिनी. चला ना आपण थोडं थोडं खाऊन घेऊया असं म्हणते आता नंदिनी. नाही कॅन्टीनमध्ये खायचं असेल तर आम्ही नाही येणार असं म्हणते आता महाजनीची बायको. तर मग आता नंदिनीला टेन्शन येतं. सॉरी मला कळलं नाही असं म्हणते नंदिनी. नाही मॅम, आपण तुमची उत्तम सोय केली आहे आणि आम्ही सगळं हायजीन वगैरे एकदम व्यवस्थित मेंटेन करतो. नाही डोंट माइंड, पण मला ना रोड साईड चॅट खायचा खूप मूड आहे असं म्हणते आता महाजनीची बायको. तू पण ना असं म्हणतात आता महाजनी सर.
तुम्हीच काय, जवळ-जवळ सगळ्याच बायकांना चाट आवडतो असं म्हणते आता नंदिनी. बायकांचं काय घेऊन बसलाय, मला सुद्धा चाट खायला खूप आवडतं असं म्हणत होता जीवा. मी जस्ट सांगितलंय ना असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी हसते. हो, तसं बऱ्यापैकी सगळ्यांनाच चाट आवडतं असं म्हणते ती. आताच महाजनीची बायको. पण मला ना थोडं जास्तच आवडतं. पण कसं आहे की पावसाळ्यात रोड साईड चाट खाणं म्हणजे जरा रिस्कीच आहे. नेक्स्ट वीक आमची फ्लाईट पण आहे ना परतीची, असं म्हणते महाजनीची बायको. तब्येत वगैरे बिघडली तर प्रॉब्लेम नको ना. मला ना खूप इच्छा झाली आहे असं म्हणतात त्या. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका असं म्हणत होता जीवा. तुम्हाला अगदी घरच्यासारखं स्वच्छ आणि चटपटीत चाट इथेच खायला मिळाला तर असं म्हणत होता जीवा. तेही हायजेनिक. तर खूप खुश होते आता महाजनीची बायको इथे म्हणून. आणि हायजेनिक चाट कसं मिळणार असं म्हणतात त्या. मिळणार, सगळं इथेच मिळणार असं म्हणत होता जीवा आणि दाखवतो तिच्या हातातले पुदिना आणि तेल. तर आता रम्या इथे फोनमध्ये आपला लुक बघत असते. छान दिसते ना असं म्हणून बघत असते ती आता फोनमध्ये. तेवढ्यातच लिफ्ट थांबते. काय झालं? लिफ्ट बंद पडली आहे का? असं म्हणते आता रम्या. काहीच हालचाल नाही आहे. म्हणजे नक्कीच बंद पडली असणार असं म्हणते रम्या. तर आता खरंच बंद पडते लिफ्ट. पण बघा प्रेक्षक हो, पार्थ आणि रम्या आता असली असते या लिफ्टमध्ये. पण पार्थ बरोबर आपला फोन विसरून आला होता. नाहीतर रम्यासाठी बेस्ट डे असला असता आजचा हा. लिफ्टमध्ये दोघंच. मी अशीच इथे अडकून राहिले तर माझं काही खरं नाही असं म्हणते आता रम्या. नाही, 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 नाही असं म्हणते आणि आपटायला लागते आता दरवाजा ती लिफ्टचा आणि कोणी आहे का, कोणी आहे का म्हणून ओरडायला लागते. मला इथून बाहेर पडावं लागेल. मी काय करू आता? असं म्हणते रम्या आणि सगळी बटणं दाबून बघते. पार्थ, पार्थला फोन लावते असं म्हणते आता रम्या. तर आता रेंज पण नसते लिफ्टमध्ये. तर मग आता रम्या खूप घाबरते. शी, रेंजच नाही आहे इथे आणि म्हणून ती रडायला लागते. काय करू मी म्हणून. ह्या लिफ्टला पण आताच बंद पडायचं होतं. तर आता खूप प्रयत्न करते रम्या. पण कोणीच तिचा आवाज ऐकत नाही आणि फोनही लागत नाही तिचा. पार्थ दुसऱ्या लिफ्टने खाली गेला आणि मी इथेच अडकले तर असं म्हणते तर रम्या. तर आता पार्थ आपल्या केबिनमध्ये जातो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर आता मिस्टर पीटरचा कॉल आलेला असतो. तर मग आता पार्थ म्हणतो, येस मिस्टर पीटर, कॉन्फरन्स कॉल राईट ना? ओके, गिव्ह मी सम टाईम, आय विल कॉल माय कलीग रम्या असं म्हणतो आता पार्थ. या फॉरेन इन्व्हेस्टरमुळे लंच स्किप करावा लागतो असं म्हणतो आता पार्थ. रम्याला कॉल करतो असं म्हणतो पार्थ आणि रम्याला कॉल करतो. पण कॉल काय लागत नाही आता रम्याचा. फोन का लागत नाही हिचा? मेसेज करतो असं म्हणतो आता पार्थ. तेवढ्यातच नॉक करतं कोणीतरी दरवाजामध्ये. तर मग आता बघतो तर काय काव्या असते ती. तर आता काव्याला बघून पार्थला रोमॅन्टिक गाणं सुचतं. स्वप्न चालून आले हे बॅकग्राऊंड गाणं लावलंय आणि पार्थ आता टक लावून बघतोय काव्याकडे आणि तिच्या तोंडाकडेच बघत थांबलाय आता पार्थ आणि हसतोय आणि तिचे केस वगैरे उडतायत आणि काव्या पुसून घेते घाम वगैरे आणि खूप मस्त दाखवलंय सीन खरं तर प्रेक्षक हो. तुम्ही इथे असं म्हणतो आता पार्थ काव्याला. हो का असं म्हणते आता काव्या. तुम्ही इथे दुसऱ्या कोणाला तरी एक्सपेक्ट करत होता का असं म्हणते काव्या. तर पार्थ म्हणतो रम्या. रम्या, जरा ते आमचं कॉन्फरन्स कॉल असं म्हणते आता काव्या. आणि जेवण झालंय असं म्हणते आता काव्या. जेवणाची वेळ आहे ही, जेवून घ्या आधी असं म्हणते आता काव्या. तुम्ही डब्बा तर आणला नव्हता, ह्याचा अर्थ तुम्ही जेवला नाही आहात, करेक्ट असं म्हणते काव्या. या बसा जेवा असं म्हणते काव्या. अहो या बसा ना, जेवून घ्या असं म्हणते आता काव्या. मी खास तुमच्यासाठी साबुदाणा खिचडी आणली आहे असं म्हणते आता काव्या पार्थला. तर आता पार्थला जुने दिवस आठवतात जेव्हा काव्या त्याच्यासाठी खिचडी घेऊन आलेली असते. तर पार्थ म्हटलेला असतो, तुम्ही या ना, या या इकडं कसं काय आलात? काय करणार? देशमुखांचं बाळ उपाशी होतं ना, असं म्हटलेली असते काव्या. तर मग आता पार्थ बाळावून हसलेला असतं. तर आता काव्या म्हणते, हसू नका. तुमचा उपवास आहे म्हणून मला यावं लागलंय, असं म्हटलेली असते ती. तर आता काव्या पार्थला जागा करते त्याच्या स्वप्नातून आणि म्हणते आता, काय कुठला विचार करताय? असं म्हणते आता काव्या पार्थला. कुठल्या विचारात हरवलाय? पार्थ देशमुख इंडियातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक. तर आता डब्बा काढून ठेवते काव्या आणि म्हणते, बोला. काय नाही असं म्हणतो आता पार्थ. हे बघा खिचडी आणली आहे तुमच्यासाठी, खा आणि कशी झाली आहे ते सांगा असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ बघतच असतो आता काव्याकडे. नको आहे मला खिचडी असं म्हणतो आता पार्थ. का असं म्हणते आता काव्या. क्लायंटचा कॉल येणार आहे, कामं आहेत मला असं म्हणतो आता पार्थ. एक मिनिट हा पार्थ असं म्हणते आता काव्या. कामं होतच राहतील. मी एवढी मनापासून खिचडी बनवून घेऊन आले ना तुमच्यासाठी, खा आणि सांगा ना कशी झाली आहे ती. हे बघा मला खात्री आहे तुम्हाला ही खिचडी नक्कीच आवडणार, म्हणजे आवडणारच. अहो पार्थ, आधी पेटोबा मग विठोबा, रामकृष्ण हरी, घ्या खिचडी असं म्हणते आता काव्या. तर आता चमचा देते ती आणि खा म्हणते आता खिचडी.
तर आता इथे पाणीपुरीचा ठेला लावलेला दाखवले आणि जीवा सगळ्यांना पाणीपुरी बनवून सर्व करत असतो. तर आता आनंद सगळे वर्कर्स सुद्धा खात असतात ती पाणीपुरी. तर आता घ्या 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 पाणीपुरी आता खाडवत असतो जीवा महाजन आणि तिच्या बायकोला. तर आता तिची बायको म्हणत असते बेस्ट पाणीपुरी. अशी पाणीपुरी मी पहिलाच खातीये. खरंच खूप उत्तम पाणीपुरी आहे असं म्हणतो महाजनी. खूप रॉयल वाटते असं म्हणते ती. एकदम टेस्टी आहे. बेस्ट आहे ना एकदम. मला वाटलंच होतं ही पाणीपुरी तुम्हाला नक्कीच आवडणार. तुम्हाला सांगतो आज सकाळपासून मी ह्या सगळ्याची तयारी करत होतो असं म्हणतो आता जीवा. ॲक्च्युली माझ्या मित्राची आई हे सगळं बनवते. आज मी तिच्या घरी गेलो आईसोबत बसून हे सगळं रेडी केलं आणि मग मी इथे घेऊन आलो असं म्हणतो आता जीवा. खरंच करावं तितकं कौतुक कमीच आहे असं म्हणते आता महाजनीची बायको. थँक्यू असं म्हणतो आता जीवा. पण तुम्हाला कसं कळालं की मला पाणीपुरी खायचाच मूड होता असं म्हणते आता महाजनीची बायको. अहो नाही 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 मला अजिबात कळलं नव्हतं पण पाणीपुरी अशी गोष्ट आहे ना जी कोणालाही आणि कधीही आवडू शकते. म्हणजे एखादी का होईना टेस्ट करूया असं वाटतंच ना असं म्हणतो आता जीवा. आणि मी म्हटलं तुम्ही इथे दुसरं जरी काय खाल्लं तरी एखादी पाणीपुरी तर खालच ना. आणि योगायोग बघा तुम्हीच म्हणाला की तुम्हाला चाट खायची इच्छा आहे म्हणून. अरे वा म्हणजे सगळंच जुळून आलं. तर आता जीवा म्हणतो अजून सगळंच जुळून आलं नाहीये. नंदिनीकडे बघून म्हणतो तो असं. जुळून नाही आलं म्हणजे आमच्याप्रमाणे तर सगळंच बेस्ट झालंय असं म्हणते आता. म्हणजे महाजनीची बायकोने म्हणते पाणी द्या ना मला झणझणीत. खूप छान लागतंय असं म्हणते आता तिची बायको. देतो देतो असं म्हणतो जीवाने देतो त्यांना. तिखट आहे ते म्हणजे मॅडम का दिल खुश हो जाएगा असं म्हणतो आता महाजनी. तर आता जीवा म्हणतो साहब सिर्फ दिल का है तब्येत खुश कर देते है ना मॅडम की लिजिये लिजिये असं म्हणतो आता जीवा. पाणीपुरी बरोबरच तुम्ही ठेल्याची फिलिंग दिली ओ माय गॉड असं म्हणते आता महाजनीची बायको. अरे मॅडमची फिलिंग ही तो इम्पॉर्टंट है असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी हे सगळं बघत असते लांबून आणि बाकी सगळेजण हसत असतात. वो क्या है ना अब तक हम हर्ट कर रहे थे अब नहीं करना चाहते असं म्हणतो आता जीवा. आणि आता जीवा नंदिनीकडे बघतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला असं म्हणतात महाजनी. कुछ नहीं असं म्हणतो आता जीवा. सरजी हम तो बस लाईफ में मिठास डालना चाहते हैं असं म्हणतो जीवा. अरे ले लो पुडी ले लो पाणी ले लो अरे भाई ले लो ये ले लो वो ले लो असं म्हणतो आता जीवा. सब आपना ही है ले लो असं म्हणतो जीवा. हे सगळं काय आहे जीवा असं म्हणते आता नंदिनी जीवाला. अगं तूच तर म्हणालीस की एखाद्याला सुखी ठेवता यायला पाहिजे आणि तुला सुखी मंत्र मिळालंय मला असं म्हणतो होता जीवा. काय आहे ना तुझी माणसं खुश तर तू सुखी. आणि म्हणूनच ह्यावेळी मी आधी तुझा नाही तुझ्या माणसांचा विचार केला असं म्हणतो जीवा. मगाशी मी त्यांना पाणीपुरी देत असताना तुझ्या चेहऱ्यावर जे गोड स्माईल आलं होतं ते पाहिलं मी असं म्हणतो जीवा. आणि मला तेच तर हवं होतं असं म्हणतो आता जीवा. सेवपुरी पण छान आहे बेस्ट आहे पण पाणीपुरी तर त्याला काही तोडच नाही. पानीपुरी खिलाना तो हमारे बाय हात का खेल आहे असं म्हणतो होता जीवा. तर आता जीवा म्हणतो पाणीपुरी बनी है तो सब में बटेगी ले लो असं म्हणतो जीवा. अरे तुम भी ले लो भाई तुम भी ले लो असं म्हणतो होता जीवा. तर आता जीवा सगळ्यांना पाणीपुरी बनवून देत असतो. तर आता एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. की घ्या खा आणि सांगा कशी आहे ती असं म्हणते आता काव्या खिचडी एका प्लेटमध्ये घालून पार्थला देते आणि म्हणते तसं. तर मग आता पार्थ तेवढ्यातच पिऊनला बोलवतो. काका आज तुमचा उपवास आहे ना ही खिचडी घ्या असं म्हणतो आणि पार्थ खिचडी देतो त्या पिऊनला आणि म्हणतो आता मला खिचडी नाही आवडत असं म्हणतो पार्थ. तुझी फेवरेट पाणीपुरी फक्त तुझ्यासाठी असं म्हणून आता जीवा नंदिनीला देतो. कधी कधी खूप आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा हसत हसत सोडाव्या लागतात असं म्हणते आता नंदिनी. सोडली मी पाणीपुरी असं म्हणते ती. तर मग आता जीवाला धक्का बसतो. तर आता इथे काव्याला सुद्धा धक्का बसतो. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.